श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस, उद्याचा दिवस आणि यापुढे येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे, समाधानाचे आणि आनंदाचे जावत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आपणा सर्वांना माहीत आहे की 26 डिसेंबर रोजी आलेली आहे दत्त जयंती. दत्त जयंती सप्ताह जो आहे तो उद्यापासून म्हणजेच 20 डिसेंबरपासून सुरू होत आहे आणि या सप्ताहामध्ये आपल्याला एक विशेष असा उपाय करायचा आहे की ज्याच्यामुळे आपल्या घरामध्ये नेहमी सुख, शांती, समाधान, पैसा, त्याचबरोबर संपन्नता जी आहे या सर्व गोष्टी राहतील आणि आपल्या घरामधील जी निगेटिव्हिटी असेल, नकारात्मकता असेल, भांडणं, कटकट, वादविवाद जर तुमच्या घरामध्ये होत असतील तर या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या दत्त जयंतीनंतर थांबतील. तर असा अत्यंत प्रभावी उपाय जो आहे तो आहे औदुंब वृक्षाचा उपाय. आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे, कसा करायचा आहे, काय काय करायचं आहे, ही सर्व माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे बघायला मिळेल. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. तर चला जास्त वेळ न घेता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया. आता दत्त जयंती आहे म्हटल्यानंतर आपण बरेच जण बऱ्याचशा सेवा करत आहोत. कुणी गुरुचरित्र पारायण करत आहे, कुणी स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करत आहे, कुणी 11 माळ जप करत आहे, कुणी काय तर काय, म्हणजे प्रत्येकाला ज्या ज्या शक्य होतील त्या सेवा प्रत्येकजण करत आहे. आपापल्या परीने प्रत्येकाने सेवा करण्याचा नक्की प्रयत्न करा. त्याबरोबर हा जर उपाय आवडला तर नक्की हा उपाय करा, कारण याच्यामुळे तुमच्या आयुष्यातील खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या बदलणार आहेत. तर दत्त जयंती जो सप्ताह आहे तो 20 तारखेपासून तर 26 तारखेपर्यंत आहे आणि या कालावधीमध्ये दत्ततत्व जे आहे ते अधिक जागृत झालेलं आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे दत्तप्रभूंना औदुंब वृक्षाप्रती मोठं प्रेम आहे. औदुंब वृक्षामध्ये दत्तप्रभूंचा वास असतो असं म्हटलं जातं. औदुंबर तळी त्यांचा निवास असल्याचे सर्वश्रुत आहे. अनेक पुण्यवृक्ष त्यजून काय प्रीती औदुंबरी असा प्रश्न विचारल्यावरून 19व्या अध्यायामध्ये श्री गुरूंनी औदुंब वृक्षाची महती सांगितली आहे. श्री नृसिंह सरस्वतींनी औदुंबराचा संबंध श्री नृसिंहाशी असलेला स्पष्ट केला आहे. हिरण्यकश्यपाचा श्री नरसिंहांनी वध केल्यानंतर भगवंताच्या हाताची अतिशय आग होत राहिली. त्यावेळी लक्ष्मीने एक औदुंबराचं फळ आणलं आणि तयेवेळी शीतलार्थ नखे रोविली औदुंबरात. विषाग्नी झाला शांत, उग्र नरसिंह शांत झाला. अशा औदुंबरास दत्तपंथी यात कल्पवृक्षाचे स्थान प्राप्त झाले आहे आणि याच्यामुळे दत्तप्रभूंची जेव्हा आपल्याला कृपा हवी असते त्यावेळी आपण औदुंबराची सुद्धा प्रदक्षिणा घालत असतो. औदुंबराची प्रदक्षिणा घातल्याने सुद्धा आपल्याला खूप सारे फायदे होतात. औदुंबराची प्रदक्षिणा घातल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. त्वचेचे आणि श्वसनाचे विकार सुद्धा नाहीसे होऊन बाहेरील बाधांचं निवारण सुद्धा होतं आणि त्याचबरोबर दत्त महाराजांचा आशीर्वाद सुद्धा आपल्याला प्राप्त होतो. त्याच्यामुळे औदुंब वृक्षाला विशेष महत्त्व आहे. आणि या कालावधीमध्ये आता दत्त जयंती जोपर्यंत आहे त्या कालावधीमध्ये जर तुम्हाला हा उपाय करणं शक्य असेल तर अतिशय उत्तम आहे. हा उपाय तुम्ही नक्की करा. तर या उपायासाठी आपल्याला काय करायचं आहे, आपल्या घरामधून एक तांब्याभर पाणी आपल्याला घेऊन जायचं आहे. या पाण्यामध्ये आपल्याला घालायचं आहे कच्चं दूध आणि याच्यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे. लक्षात ठेवा, हा जो तांब्या आहे तो तुम्ही स्टीलचा घेऊन जा. तांब्याचा जो तांब्या असतो त्याच्यामध्ये दूध जे असतं ते ठेवलं जात नाही किंवा टाकलं जात नाही, ते विषासमान बनतं असं म्हटलं जातं. त्याच्यामुळे आपण स्टीलचा ग्लास किंवा मग तांब्या याचा उपयोग करा. आणि जेव्हा तुम्ही औदुंब वृक्षाला जाल, आता तुमच्या शेजारी जिथे कुठे औदुंब वृक्ष असेल तिथे तुम्ही जाऊ शकता. शक्यतो नवीन जो औदुंब वृक्ष असेल तर तिथे जाण्यापेक्षा जुना जो औदुंब वृक्ष असेल तिथे जाण्याला विशेष महत्त्व द्या. म्हणजे छोटे छोटे औदुंबराचे झाडंसुद्धा आलेले असतात, परंतु तिथे आपल्याला हा उपाय करायचा नाही. तर आपल्याला जिथे मोठं झाड असेल आणि ते खूप दिवसांपासून असेल असं जे झाड आहे तिथे आपल्याला हा उपाय करायचा आहे. जर झाडच नसेल दुसरीकडे कुठे तर मग तुम्ही एखाद्या छोट्या झाडाजवळ सुद्धा करू शकता, पण शक्यतो जास्त काळ जर ते झाड आलेलं असेल जास्त वेळेपासून, जास्त काळापासून, तर त्याचा प्रभाव जो आहे तो जास्त पडतो. तिथली जी सर्व माती आहे ती अत्यंत प्रभावी बनलेली असते आणि त्याच्यामुळे मोठं जे औदुंबराचं झाड असेल तर तिथे तुम्ही हा उपाय करू शकता. किंवा मग दत्त मंदिरामध्ये सुद्धा औदुंबराची झाडं असतात, तिथे सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. तर आपल्याला काय करायचं आहे, एका तांब्यामध्ये पाणी, थोडंसं कच्चं दूध, अगदी थोडंसं, आणि चिमूटभर हळद इतकं घालायचं आहे आणि जायचं आहे जिथे आपल्याकडे औदुंबराचं झाड असेल तिथे आपल्याला जायचं आहे. औदुंबराच्या झाडाला आपल्याला हे पाणी जे आहे ते अर्पण करायचं आहे. तिथे आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. आता दिवा प्रज्वलित करताना आपल्याला तो गोलवातीचा म्हणजे फुलवात जी आहे तिचा करायचा आहे. फुलवात घ्यायची आहे आणि हा दिवा मातीचा, कणकेचा कोणताही चालेल. या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे. लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण हा उपाय करतो, तर शुद्ध गाईचा आणि गोलवातीचा म्हणजे काय फुलवातीचा दिवा जो आहे तो आपल्याला तिथे प्रज्वलित करायचा आहे. तुम्ही हा उपाय दिवसभरामध्ये कधीही करू शकता. तर काय करायचं,
हे पाणी अर्पण करायचं, तिथे एक दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचा आणि औदुंबराच्या वृक्षाला प्रार्थना करायची की तुमचं जी काही मनोकामना असेल, इच्छा असेल तर ती बोलायची आणि त्याच्यानंतर आपल्याला औदुंबर वृक्षाला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहे। आता औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा घातल्याचे फायदे अगोदर पण सांगितले आहे। आपल्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतात, त्वचेचे श्वसनाचे विकार जे आहे ते नाहीसे होतात आणि बाहेरील बाधा असेल तर ती सुद्धा नष्ट होते। तर त्याच्यामुळे आपण काय करायचं, औदुंबर वृक्षाला आपल्याला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहे। आपल्या मनातील मनोकामना आपण अगोदरच बोलायची आहे, प्रदक्षिणा घालायची आहे। त्याच्यानंतर प्रदक्षिणा घालत असताना आपल्याला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे स्मरण करत करत या 11 प्रदक्षिणा ज्या आहेत त्या पूर्ण करायच्या आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला हात जोडून विनंती करायची आहे, तुमची मनोकामना पुन्हा बोलायची आहे। त्याच्यानंतर तुम्ही ज्या वृक्षासमोर गेलेला आहात म्हणजे औदुंबराच्या वृक्षासमोरून जिथे कुठे अगदी जवळ कुठे माती असेल तर ती माती जी आहे ती आपल्याला उचलून घरी आणायची आहे। अगदी थोडीशी माती आपल्याला घरी आणायची आहे। लक्षात ठेवा, औदुंबराच्या वृक्षाशेजारची जवळचीच माती आपल्याला घरी घेऊन यायची आहे। ही माती घरी घेऊन आल्यानंतर तुम्ही ही माती जी आहे ती देवघरामध्ये ठेवायची आहे। मग तुम्ही एखाद्या वाटीमध्ये, प्लेटमध्ये, पुडीमध्ये किंवा मग एखाद्या कपड्यामध्ये सुद्धा ही माती जी आहे ती ठेवू शकता। वाटीमध्ये ठेवली तरीही चालेल। तर ही माती जी आहे ती आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे। देवघरामध्ये आजपासून तर तुम्ही हा उपाय जो आहे म्हणजे उद्यापासून हा उपाय जो आहे तो दत्त जयंतीपर्यंत कधीही करू शकता। तर ही माती जी आहे ती आपण जितके दिवस होतील, आता तुम्ही 3 दिवस अगोदर ठेवली, 4 दिवस अगोदर ठेवली तरीही चालेल, तिला रोज हळद कुंकू अक्षदा अर्पण करायच्या, तिचं दर्शन घ्यायचं। म्हणजे काय तर दत्तप्रभू जे आहे त्यांचा अवतार जो आहे तो औदुंबराच्या झाडामध्ये मानला जातो। त्याच्यामुळे तिथली जी माती असते ती अत्यंत पवित्र झालेली असते आणि त्या मातीमुळे आपल्या घरातील नकारात्मकता, निगेटिव्ह एनर्जी सर्व पूर्णपणे नाहीशी होते। तर तिला देवघरामध्ये रोज आपल्याला पूजन करायचं आहे, सकाळ संध्याकाळ। जशी आपण आपल्या देवघरातल्या देवांची पूजा करतो त्याच पद्धतीने आपल्याला पूजा करायची आहे। त्याच्यानंतर आपल्याला दत्त जयंतीच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला ही जी माती आहे ती तुम्ही आपल्या झाडाच्या कुंडीमध्ये कुठेतरी एखाद्या कुंडीमध्ये टाकून द्यायची आहे। आपल्या स्वतःच्या जवळ आपल्या घरामधील जी पण कुंडी असेल तिच्यामध्ये तुम्ही ही माती जी आहे ती एकत्र करून द्यायची आहे। यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती तर नांदतेच, त्याचबरोबर आपल्या घरामधील जे पण वादविवाद असतील, आपले जे पण कष्ट असतील, आपण ज्या गोष्टींमध्ये प्रयत्न करत आहोत त्यांच्यामध्ये आपल्याला सक्सेस मिळत नसेल तर या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या व्हायला सुरुवात होईल। आपल्याला यश मिळायला लागेल, आपल्या मुलांवरती याचा परिणाम होईल, मुलं चांगले अभ्यास करायला लागतील। त्याचबरोबर काही वाईट गोष्टी जर असतील, निगेटिव्ह एनर्जी जर असतील तुमच्या घरातील तर त्या नक्की निघून जायला मदत होईल। आता जे व्यक्ती गुरुचरित्र पारायण करत आहात ते सुद्धा हा उपाय करू शकता आणि जे नाही करत तर ते सुद्धा हा उपाय जो आहे तो करू शकता। आणि हा जो उपाय आहे तो तुम्ही कधी पण करू शकता, म्हणजे दत्त सप्ताह जोपर्यंत आहे त्या सप्ताहामध्ये कधी पण केला तरी सुद्धा हा उपाय चालेल। आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।